आज माझ्यासोबत आहे अश्विनी पेंडसे. सो आजच्या आपल्या रेसिपीज आहेत भोपळ्याचा भात आणि भोपळ्याचं सूप. आज आपण जो भोपळ्याचा राईस करणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय पदार्थ आपल्याला लागणार आहेत ते मी आता सांगते. हा इंद्रायणी तांदूळ आहे. साधारण 100 ग्रॅम भोपळ्याचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. मीठ आणि लसूण, कापलेली कांद्याची पात आहे, थोडंसं मिरची आहे, हे काळे तीळ आहेत, चिरलेलं लसूण आहे. ती थोडं 2 चमचे तेल घालायचंय. चिरलेल्या 4 लसणाच्या पाकळ्या. आपल्याला लसूण ब्राऊन छान करून घ्यायचंय. भोपळा घालूया. आता धुतलेला तांदूळ आपण ह्याच्यात घालूया, परतूया. फुलपात्रभर पाणी घालते. आता आपण ह्याच्यात मीठ घालूया, थोडेसे चिली फ्लेक्स. आता ह्याला एक वाफ आणूया. आता आपण बघूया भात कितपत शिजलाय. आता एकीकडे आपला भात होतोय तर आता आपण भोपळ्याचं सूप करायला घेऊया. तर सूपचं साठी लागणारं साहित्य आहे, पुन्हा एकदा भोपळा आहे आणि हे टोफू आहे, मीठ आणि हा आपला सूप किंवा पिझ्झा मिक्स साठीचा जो मसाला असतो. मगाशी जे टोफू होतं आता आपण ह्याचे बारीक पीसेस करणार आहोत. टोफूचे आपण असे छोटे छोटे पीसेस करून घेतले. हा भोपळा कुकर मध्ये घालूया. ह्यात आता मी एक भांडभर पाणी घातलं. आता ह्याला आपण 2 शिट्ट्या काढणार आहोत. आपण हा ह्याच्यातच स्मॅश करूया. तर ह्यात आपण पाणी घालूया 1 भांडभर. आता आपण मगाशी चिरून ठेवलेले टोफूचे पीसेस ह्याच्यात घालूया. थोडासा मसाला, किंचित मीठ. आता हे उकळायचं.